भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या विरोधात जमीन खरेदी प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। कल्पना खरात फरार आहे। कल्पना खरात अजून फरार आहे। दरम्यान या व्यवहाराकरता वापरण्यात आलेल्या 2 बँक खात्यांची चौकशी केली जाते। गेल्या 4 वर्षात 20 कोटींची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलंय। सीए ललित पोफळेनं 4 कोटी खरातला पाठवल्याची माहिती सुद्धा समोर येते। म्हणजे हा ललित पोफळे सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे। त्याच्या भावाची तर ऑलरेडी चौकशी झालेली आहे। आता ललित पोफळे सुद्धा समोर येईल चर्चेकरता तपासाकरता असं कळतं। कल्पना खरात फरार आहे। 2 आरोपी ताब्यात आहेत। 20 कोटींचा या 2 बँक खात्यांच्या माध्यमातून व्यवहार झालेला आहे आणि तो 4 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे। 20 कोटी कुठून आले, कशा पद्धतीने ते जमीन व्यवहारामध्ये वापरले गेले आणि 4 कोटी जे या ललित पोफळेने पाठवलेले आहेत ते कशासाठी। भोंदू अशोक खरात याने शिर्डीतील रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याची फसवणूक केली आणि सावकारकीने त्याला जे पैसे दिले याच्या वसुलीपोटी 4 एकर जमीन बळकावली आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी वेगाने तपास केला, ज्यामध्ये समता पतसंस्थेचे अनेक कोट्यावधीचे व्यवहार समोर आले। त्याचबरोबर आता नाशिकमध्ये युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदा या खाते जे आहेत कल्पना खरात आणि अशोक खरात यांच्या नावे आहेत। या खात्यांवरनं गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास 20 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आणि विशेष म्हणजे ललित पोफळे हा जो सीए आहे हा या शिवनिका संस्थांचा ट्रस्टी देखील राहिलेला आहे। या व्यक्तीने रावसाहेब गोंदकर याची जमीन खरेदी करताना किंवा त्याला पैसे देताना 4 कोटी रुपये एकाच दिवशी त्याच्या खात्यावरती टाकलेले आहे। त्यामुळे हा ललित पोफळे जो आहे याचा नेमका सहभाग काय आहे, त्याचे इतर देखील काही जे आर्थिक घोटाळे जे आहेत या भोंदू बाबाचे याच्यामध्ये देखील त्याचा काही सहभाग होता का? कारण हा जर सीए असलेला माणूस या भोंदूची सगळी खाते सांभाळत होता का? त्याच्या सगळ्या काळ्या पैशाचा पांढरा करण्याचं देखील काम हा पोफळे करत होता का? असा देखील प्रश्न निर्माण झालाय। जी काही 20 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाले याबद्दल आयकर विभागाला काही माहिती होती का? याबद्दल आता शिर्डी पोलिसांनी आयकर विभागाशी संपर्क साधलाय आणि त्यांच्याकडनं देखील या खात्यांची चौकशी होणार आहे। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। 16 एप्रिल